हाय हॅलो नमस्कार, मी रेखा तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे पुस्तकं। आणि म्हणजे मी जे जे पुस्तकं वाचले आहेत ते तुम्हाला आज मी सांगणार आहे की कोणते पुस्तकं म्हणजे छान आहेत वाचण्यासाठी। मी ड्युरिंग प्रेग्नेन्सीच्या अगोदर, प्रेग्नेन्सीच्या नंतर कोणते कोणते पुस्तकं वाचले, तर त्याचं जे कलेक्शन आता माझ्याकडे आहे ते मी दाखवते। काही माझं गावी पण आहेत, तर आता जे आहेत ते मी तुम्हाला दाखवते, बाकीचे मी तुम्हाला नावं सांगते। तर खूप छान पुस्तकं हे आपले खरे मित्र असतात, हे एकदम खरं आहे। त्याच्यामुळे पुस्तकं हे वाचायलाच पाहिजे। आणि मला तर वाचनाची म्हणजे आवड आहेच, आणि मी पहिले कविता वगैरे पण करायचे, आता नंतर सोडून दिलं, नाही करत। पण जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपला जो शब्दसंग्रह असतो तो खूप वाढतो आणि आपलं ज्ञान पण वाढतं। तर त्याच्यामुळे पुस्तकं वाचायलाच पाहिजे असं मला वाटतं। तर चला मी आज सांगते तुम्हाला मी कोणते कोणते पुस्तकं वाचले। तर मी प्रेग्नेन्सीमध्ये जे पुस्तक वाचले ते तुम्हाला दाखवते। तर छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे हे पुस्तक आहे, वेळुस्कर यांचं पुस्तक आहे। तर मी हे वाचलं होतं। आय थिंक आता फ्रंट कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला नाव उलट दिसेल याचं, ठीक आहे मी तुम्हाला नाव सांगते याचं। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे बुक्स आहे, खूप छान म्हणजे पूर्ण याच्यामध्ये इतिहास सांगितलेला आहे त्यांचा। आणि मी म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये तर मला बेड रेस्ट होता, त्याच्यामुळे मी हे पुस्तकं जे आहेत त्यांचाच आधार घेतला माझं डिप्रेशन वगैरे घालवण्यासाठी। खरं सांगते पुस्तकं हे आपले खरे मित्र आहेत। तर मी हे एक पुस्तक प्रेग्नेन्सीमध्ये पूर्ण वाचलं होतं। त्याच्यानंतर जे मी पुस्तक वाचले तर ते आहे विश्वास नांगरे पाटील यांचं कर हर मैदान फतेह। म्हणजे हे पुस्तक खरंच खूप छान आहे, मला खूप आवडलं। आणि म्हणजे मयूच्या पप्पांना कसं पोलीस व्हायची थोडीशी हे होती, तर त्यांनी मला हे पुस्तक आणून दिलं तर प्रेग्नेन्सीमध्ये की हे तू वाच। आणि आपण जे म्हणतो गर्भसंस्कार तर ते खरंच होतात, कारण की आपण पुस्तकं वाचले ना, तर मला तरी असं वाटतं की मुलांमध्ये पण ते थोडंसं असं शांतता वगैरे येते। आणि मयू म्हणजे खूप शांत आहे त्या मानाने, तो जास्त त्रास वगैरे पण नाही देत। मे बी या पुस्तकांचाच इफेक्ट असेल। तर हे जे आहे कर हर मैदान फतेह, विश्वास नांगरे पाटलांचं खूप सुंदर पुस्तक आहे, नक्की एकदा वाचा। त्याच्यानंतर मी जे प्रेग्नेन्सीमध्ये मी जे वाचलं होतं तर ते डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचं होतं। यांचं गर्भसंस्कार, आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे होतं। तर याच्यामध्ये ही सुधारित आवृत्ती म्हणून हे नवीन पुस्तक आलेलं तेव्हा, तर मी हे तेव्हा वाचलं होतं। मे बी आता नवीन याचं व्हर्जन आलेलं असू शकतं, तर तुम्ही बघा। तर हे पण खूप छान पुस्तक आहे, म्हणजे याच्यामध्ये पूर्ण गर्भधारणेत काय करायचं, कोणते व्यायाम करायचे, काय खायचं, काय प्यायचं, आणि याचा ना खूप छान इफेक्ट होतो। तर हे पुस्तक पण मी वाचलं, हे माझ्या बहिणीकडे होतं, तिने मला दिलं, तर मग तिने पण वाचलं होतं, नंतर मी पण हे वाचलं। खूप छान पुस्तक आहे, तर हे पण नक्की तुम्ही ड्युरिंग प्रेग्नेन्सीमध्ये हे रीड करू शकता। तर बालाजी तांबेंचं हे पुस्तक आहे, खूप छान आहे। आणि आता प्रेग्नेन्सी अगोदर मी कोणते पुस्तकं वाचले ते सांगते। तर मी प्रेग्नेन्सी अगोदर जे पुस्तकं वाचले ते म्हणजे अगोदरपासून मला बुक्स वगैरे वाचण्याची आवड आहे, तर त्याच्यामध्ये मी हे एक वाचलं होतं मृत्युंजय म्हणून, कर्ण वगैरे खूप छान। हो म्हणजे ज्यांना वाचण्याची आवड आहे ना त्यांना समजतं की काय आहे या मृत्युंजय कादंबरीमध्ये। तर छान आहे हे मृत्युंजय कादंबरी पण। त्याच्यानंतर जे मी अगोदर वाचलं होतं तर ते मला श्यामची आई, जेव्हा मला म्हणजे निबंध स्पर्धेमध्ये मला ते पुस्तक गिफ्ट भेटलं होतं। आय थिंक काहीतरी 8वी-9वीला असताना मला ते पुस्तक भेटलं होतं। मी तेव्हा पण वाचलं, नंतर पण वाचलं, आणि ते कुणाला वाचायला दिलं ते मला आता माहीत नाही, पण मला ते रिटर्न भेटलंच नाही। तर मग श्यामची आई ते पण मी पुस्तक वाचलं होतं, खूप छान आहे। त्याच्यानंतर बटाट्याची चाळ म्हणून पुस्तक आहे, तर ते पण खूप सुंदर आहे ते पुस्तक पण। तर हे जे मृत्युंजय कादंबरी आहे ही शिवाजी सावंत यांची आहे, आणि यांचीच कादंबरी आहे छावा म्हणून, तर खूप सुंदर आहे। मी छावा पण वाचली आहे, आणि ही पण मृत्युंजय ही कादंबरी पण मी वाचली आहे। दोन्ही पण खूप सुंदर आहेत, म्हणजे वाचण्यासाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर बघा हे मृत्युंजय शिवाजी सावंत यांची कादंबरी। राव पै यांचं मी जे वाचलं होतं ते तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून पुस्तक आहे, ॲमेझॉनला वगैरे पण भेटतं। म्हणजे खूप छान पुस्तक आहे त्याच्यातून। आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांचे म्हणजे बरेचसे पुस्तक खूपच सुंदरच आहेत। त्याच्यातलं मी ते जे वाचलेलं होतं ते तुम्हाला सांगितलं। तर बघू आता मला टाइम जर भेटला तर मी नक्की त्यांची पुस्तकं ऑर्डर करणार आहे आणि वाचणार आहे। सध्या जे मी वाचलं तर ते हे म्हणजे इकिगाई म्हणून आहे, अनुवाद उल्का राऊत यांचं हे पुस्तक आहे।
तर इकिगाई हे पुस्तक पण खूप छान आहे. म्हणजे थोडंसं वाचायला मला अगोदर हे पुस्तक बोरिंग वाटलं होतं, पण नंतर समजलं की ॲक्च्युअलमध्ये याच्यामध्ये काय आहे काय नाही. तर खूपच छान आहे. म्हणजे याच्यामधले काही हे जे आहेत ना वाचण्यासारखे. आयुष्य ही एकदाच घडणाऱ्या घटकांची मालिका आहे. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाचा, आनंदाचा क्षणभंगुरत्व, गांभीर्य ओळखणे आणि स्वीकारणे हाच इकिगाईचा पाया आहे. कोणतीही गोष्ट एकदाच घडते, तिची कधीही पुनरावृत्ती होत नाही. प्रत्येक संधी, प्रत्येक क्षण खास अर्थात एकमेव आहे. त्याच्यामुळे म्हणजे याच्यामध्ये पूर्ण जीवनाचं सारच सांगितलंय त्यांनी की तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो प्रत्येक क्षण आहे ना तो म्हणजे आनंद घ्या त्या क्षणाचा. तर असंच आहे की गाईचं एक म्हणजे वैशिष्ट्य आहे की हे पुस्तक पण खूप छान आहे वाचण्यासाठी. तर नक्की तुम्ही हे ट्राय करा. आणि बाकीचे मी आता बघू, आता नवीन रिसेंटमध्ये मी कोणतं पुस्तक एखादं ऑर्डर करणार आहे वाचण्यासाठी. तर असेच मला हे असे वेगवेगळे आपण स्टेशनला वगैरे गेलो की पुस्तक असतातच, तर ते पण मी कायम वाचण्यासाठी घेत असते. मला थोडंसं अपडेट राहायला आवडतं. तर चालू घडामोडी हे कायम माझ्याकडे असतंच नवीन याच्यामधलं. आणि बाकी जनरल नॉलेज हे असे भरपूर पुस्तक आहेत, हे पण मी म्हणजे वाचतच असते जेव्हा पण वेळ भेटेल. खूप बुक्स वगैरे वाचायचे, शब्दसंग्रह पण चांगला होता. तर त्यातल्याच मी ज्या लिहिलेल्या कविता आहेत त्यातल्या फक्त 4 ओळी ऐकून दाखवते. तर चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचं भय नसतं. तर या ज्या ओळी आहेत त्या मी लिहिलेल्या आहेत. तर माझ्या जर तुम्हाला कविता ऐकायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की माझी नोटबुक आहे जी गावी आहे ती मी घेऊन येईल आणि नक्की एक म्हणजे त्याचा पण व्हिडिओ बनवेल. तर चला, चॅनलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.